तर दुसरीकडे भाजपाच्या फलकावरून शिवसेनेचे नेते गायब झाल्याची माहिती समोर येते। फलकावर भाजपा नेत्यांसह अजित पवार यांचा फोटो मात्र एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांचा फोटो नसल्यानं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा फोटो नसल्यामुळे जोरदार चर्चा सुरू झाली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किशोर पगारे आपल्या सोबत जोडलेत। किशोर, एकीकडे मनसेचे बॅनर लागले, दुसरीकडे मात्र एकनाथ शिंदे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे फोटो नाहीये, त्यामुळे जोरदार चर्चा याची सुद्धा सुरू झाली आहे। नक्कीच आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणानंतर असं दिसून आलेले आहे की कल्याणचं जे वातावरण आहे ते राजकीय वातावरण तापू लागलं होतं। त्यामुळे आता कुठेतरी भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत जे भूमिपूजनाचे कार्यक्रम होत आहेत त्या कार्यक्रमाचं उद्घाटन जे आहे ते जिल्हा अध्यक्ष आणि गणपत गायकवाड यांच्या पत्नींनी केलेलं आहे। परंतु भूमिपूजनाच्या अंतर्गत ज्या बॅनरवर जे मुख्यमंत्री आणि त्यांचे संसद रत्न पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो कुठेतरी गायब केलेले आहे। याबद्दल जिल्हा अध्यक्ष नाना सूर्यवंशी यांना विचारलं असं त्यांचं म्हणणं आहे की असं काही नाही, आमचं काम जे आहे ते भूमिपूजनाचं आहे, ते आम्ही केलेलं आहे। मात्र कुठेतरी हा राजकीय धुसफूस आहे का हेही बोललं जाते, त्यामुळे बॅनरवरून त्यांचे फोटो गायब केलेत का ही चर्चा, राजकीय चर्चा उडाली आहे। त्यामुळे कल्याणपूर्वेचं राजकारण हे याच्या पुढच्या काळात कसं असेल हे पाहावं लागेल। जगदीश, धन्यवाद किशोर दिलेल्या या माहितीबद्दल।